दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की वाखरीपर्यंत येणारा जो पालखी मार्ग आहे तो पंढरपूरमध्ये तोच रस्ता पुढं केंद्रीय रस्ते विभागाने वाढवलेला आहे आणि याकरता म्हणून विशेष निधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला होता आणि यातूनच इसबावी आणि पंढरपूर शहरामध्ये पंढरपूर अर्बन बँकेपर्यंत काम सुरू आहे. याच अंतर्गत सरगम चौक ते भोसले चौक या भागामध्ये उड्डाण पूल घेण्यात आलेला आहे. बाकीची कामं ही इसबावी आणि जो पुणे रस्ता आहे इथं सुरूच आहेत. मात्र शहरामध्ये सरगम चौक ते भोसले चौक या दरम्यान उड्डाण पुलाचं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे आणि या पुलाला या भागातील व्यापाऱ्यांनी विरोध केलेला आहे. हा उड्डाण पूल झाल्यानंतर इथला व्यापार ठप्प होण्याची भीती निर्माण झालेली आहे. कारण येणारी जी वाहनं, पालख्या, वारकरी हे सगळे त्या उड्डाणपुलाचा वापर करतील. त्यामुळं भोसले चौकातून जाणारा जो हा रस्ता आहे तो ओस पडण्याची शक्यता आहे. याकरता इथल्या व्यापाऱ्यांनी या पुलाला विरोध केला आहे आणि आज त्यांनी म्हणजे शनिवारी पंढरपूरमध्ये या भोसले चौकात जिथं काम चालू आहे या रस्त्यावर सुमारे 2 तास रास्ता रोको आंदोलन केलं. यामध्ये माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, मनसेचे नेते दिलीप धोत्रे यासह नगरसेवक किरणराज घाडगे आणि तसेच या भागातील सर्व व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आषाढी यात्रा कालावधीमध्ये ज्या मानाच्या पालख्या येतात पुणे रस्त्यावरून त्या जेव्हा शहरामध्ये प्रवेश करतात तेव्हा सरगम चौकामध्ये रेल्वेचा जो जिथं भुयारी मार्ग आहे त्यातून हे त्यांच्या पालख्यांचे रथ येऊ शकत नाहीत. त्याकरता म्हणून हा उड्डाण पूल बांधला जातो आहे असं सांगितलं जातं आहे. मात्र या पुलामुळं मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाराचं नुकसान होऊ शकतं, व्यापार ठप्प होऊ शकतो. याकरता म्हणून शहरातील व्यापाऱ्यांनी आज हे आंदोलन केलेलं आहे आणि हा रस्ता करू नये. सध्याचं या रस्त्याचं काम या भागात सुरू आहे. आता त्यांनी सांगितले की हे रस्त्याचं काम करू नका, तातडीनं हा रस्ता रद्द करा. यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले तसेच इथल्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत आणि काही लोकांचा हट्ट आहे, काही राजकीय लोकांचा हट्ट आहे. याकरता म्हणून हा पूल बांधला जातो आहे, उड्डाण पूल, असाही आरोप करण्यात आलेला आहे. पहा काय म्हणाले नागेश भोसले व या भागातील व्यापारी. वास्तविक पाहता उड्डाण पुलाची इथे काय आवश्यकता नाही. कारण का इथं आता 40 वर्षातनं आता व्यापार सुरू झालेला आहे. आता जीविताचं साधन म्हणून सगळे व्यापारी इथले आता मार्गी लागलेले आहेत. त्यांच्या पोटावर पाय द्यायचं काम हे उड्डाण पूल करते किंवा इथले काही नेते जाणून बुजून उड्डाण पूल करत आहेत. तर तसं बघायला आजपर्यंतची परंपरा 300 वर्षापासून पालखी इथून खालून जाते. याचा अट्टाच पुलावरनं पालखी न्यायची आणि इथले जे भाविक आहेत त्या दर्शनापासून त्या धंद्यापासून वंचित राहतील याचा गांभीर्याने विचार करावा आणि उड्डाण पूल कॅन्सल व्हावा हीच आमची अपेक्षा. रद्द न झाल्यास काय पुढची पायरी? आम्ही कडक आंदोलन करू, उपोषणाला बसू. एवढी आमची तयारी आहे सगळे व्यापाऱ्यांची. कोर्टात स्टे आणू, आम्ही त्यासाठी प्रयत्न करू. राजकुमार रामलिंग जेटे या ठिकाणचाच मी रहिवासी आहे. या ठिकाणी माझे किराणा दुकान आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी उड्डाण पुलाची काही गरज नाही. शहरात कुठंच उड्डाण पूल शहरात नसताना याच ठिकाणी उड्डाण पूल का केला हा प्रश्न या भागातल्या सर्व लोकांचा आहे. भोसले चौक म्हणजे वर DVP मार्ट ते भोसले चौक एवढाच भाग व्यापार कमिटी म्हणजे बिपिका याचं दुकान इथंपर्यंतच हा भाग टार्गेट केलेला आहे. वास्तविक पाहता या उड्डाण पुलाची काही गरज नव्हती. चौफेर रस्ते मोठे असताना विकासाच्या नावाखाली हे कुरुक्षेत्र करत आहेत असा सर्व व्यापाऱ्यांचा, माझा तर वैयक्तिक आहेच आहे, पण सर्व व्यापारी आणि या भागातल्या राहणाऱ्या रहिवाशांचं मत आहे. खरोखरच प्रशासनाने आणि याने ह्या उड्डाण पुलाची गरज नसताना हा टाकलेला एक मुद्दाम डाव आहे. ठराविक भाग उड्डाण पूल झाल्यानंतर अडचण जी होणार आहे ती अशी आहे की इथला व्यापार पूर्ण थंड होणार आहे. उड्डाण पुलाची गरज नसताना उड्डाण पूल होतोय. खरोखरच गरज आहे का असा प्रश्न त्यांनी त्यांच्या मनाला विचारावा. ओके.